शिवनेरी भूषण देताना साहेब मी कुणाचा पक्ष नाही पाहिला का हो? नाही पाहत जात पात पक्ष. आज बघा एवढे मुस्लिम बांधव एकत्र बसले. मला आपल्या सर्वांना धन्यवाद द्यायचे. मला आसिफबाईचा पण फोन आला, मला गुलाब नबीचा पण फोन आला. मला असं वाटतं की मुस्लिम समाजाचं मतदान 100पैकी 100% स्मिताताईला पडेल असे मला आता परिस्थिती लक्षात आलेली आहे. बघा कधी एखादी गोष्ट असं घडायचं म्हटलं तर ते शुभ संकेत असतात. मी हिंदू मुस्लिम समाजाचं ऐक्य आहे. राजुरी म्हणजे हे अतिशय आनंदाचं आणि एकात्मतेचं गाव आहे, विकासाचं गाव आहे. मी राजुरीकरांना मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि मतं क्रॉस करू नका मेहरबानी करून. मतं क्रॉस करायच्या भानगडीमध्ये पडू नका. आपल्याला ॲब्सोल्यूट मेजॉरिटी पाहिजे, आपल्याला क्लिअर कट मेजॉरिटी पाहिजे. आपल्याला काम करायला या सर्व लोकांना बरोबर घेऊन जायची संधी पाहिजे. ती संधी तुम्ही मला द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि प्रामाणिकपणे मी आपल्याला सांगतो या वेळेला अशी मानसिक इच्छा झालेली आहे आमच्या सर्वांची की इतक्या वर्ष तुम्ही सत्ता उपभोगता, एकदा मात्र तुम्हाला कसं आता इतक्या वर्ष सगळे आमदारांनी कामं केली. लोक मला नवीन नवीन म्हणजे हा काय शरद दादा निवडून दिल्यावर लोकांनी काय पाहिलं त्यांच्यामध्ये, हा माणूस चालेल का, हा विकास करेल का. अहो असं बोलता बोलता ते मोठं तोंड झालं, थोडं बोल घातलं. मला म्हणतात दादा आणि तुम्ही तर रेकॉर्ड ब्रेक काम केलं. तुम्ही एका वेळेला 2,500 पेक्षा जास्त निधी आणणारा महाराष्ट्रातला पहिले आमदार ठरले. मग हे कसं शक्य झालं. शक्य होत असतं. संधी देता आली पाहिजे. आपण आम्हाला चांगली संधी द्या.